हे का आजचं माझं स्टेटमेंट नाही. मग पक्ष पक्ष कसे फुटतात हे भाजपला कळेल, अमित शहाना कळेल. हातामध्ये सत्ता असल्यावरती पक्ष कसे फुटतात हे त्यांच्यापेक्षा निर्घृण पद्धतीने आम्ही दाखवू शकतो, असं आता आमचं ठरलेलं आहे. मग अमित शहानी किंवा नरेंद्र मोदींनी शरद पवार साहेबांचा पक्ष फोडला. म्हणजे लक्षात, आता आमचा पक्ष फोडला, आम्ही त्यांना भेटणार नाही. आमचा त्यांचा वाद कायम राहील. नुसता पक्ष फोडला नाही तर आमचा पक्ष एखाद्या ऐऱ्या गैऱ्याच्या हातामध्ये दिला. मी ऐरा गैरा हा शब्द मुद्दाम वापरतो का त्यांच्या शिवसेनेशी काही संबंध नाही. उद्या अमित शहांच्या मुलाच्या ताब्यात असलेली काय ते क्रिकेट कंट्रोल बोर्ड हे जय शहाला काढून, बरं का, उद्या आमची सत्ता आल्यावर दुसरं कोणाच्या हातात दिलं. आता क्रिकेट बोर्डामध्ये राजकीय पक्ष नाही. शिवसेना असेल किंवा शरद पवारांचा राष्ट्रवादी काँग्रेस असेल, ज्या पद्धतीने अमित शहाने जे राजकारण केलं, निर्घृण, क्रूर, अमानुष, त्याच्यामुळे त्यांना माफी नाही. ज्या दिवशी आमच्याकडे सत्ता येईल त्या दिवशी त्यांना कळलं. सगळंच फोडलंय ना. मी काय म्हणतो ही त्यांच्या पक्षाने घेतलेली भूमिका आहे, पण ते एनडीए बरोबर जाणार नाही. आमचा स्वाभिमान जरा वेगळा प्रकार. आम्ही त्यांचं तोंड पण बघत आहेत ना, पण ते त्यांचं राजकारण हे सर्वसमावेशक आहे. आमचं तसं नाही. सगळ्यांना बरोबर घेऊन जाण्याच्या भूमिका त्यांच्या असतात, आमची तशी नाही. आम्हाला आमचा पक्ष महत्वाचा आहे. ज्या पद्धतीने आमच्या पक्षाच्या पाठीत खंजीर खुपसला, ज्या असंविधानिक पद्धतीने आमचा पक्ष फोडला आणि त्या गटांना मान्यता द्यायचा प्रयत्न केला, आमचं चिन्ह गेलं, आमचा पक्ष ऐऱ्या गैऱ्यांच्या हातात दिला, त्याच्यामुळे आमची लढाई चालू राहते. तो म्हणाले जोपर्यंत आमची सत्ता आल्यावरती आम्ही दाखवून देऊ, असं तुमचं झालं. म्हणजे आता म्हणत नाही, मी वारंवार म्हणतो, हे का आजचं माझं स्टेटमेंट नाही. मग पक्ष कसे फुटतात हे भाजपला कळेल, अमित शहाना कळेल. हातामध्ये सत्ता असल्यावरती पक्ष कसे फुटतात हे त्यांच्यापेक्षा निर्घृण पद्धतीने आम्ही दाखवू शकतो, असं आता आमचं ठरलेलं आहे, दयामायानं.